चाइल्ड राईट्सच्या संबंधात एक्सपर्टी म्हणून काम करणारे किंवा त्याच्या संबंधातले म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवरचा विचार केला तर महिला व बालविकास विभागाचे अधिकारी असो किंवा संस्थेचे अधीक्षक असो जे मुलांना हाताळतात. मुलं ही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रेसिडेन्शियल केअर युनिट किंवा ज्याला चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन म्हणतात अशा ठिकाणी त्यांच्याबरोबर 24 तास वावरणारे अधीक्षक असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील, जसं बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी असतील किंवा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, जे मुलांना डील करत असतात, त्यांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्याच्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत असतात. अशा सगळ्यांशी जेव्हा आता आम्ही विदर्भ दौऱ्यात होतो, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जाणं झालं आणि त्या निमित्ताने जेव्हा या सगळ्या अधिकारी वर्गाला जेव्हा त्यांच्याशी फॉस्टर केअर किंवा प्रतिपालकत्व योजनेच्या संबंधात जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा त्यांनाही हे मुलांबरोबर डिलिंग करत असल्यामुळे त्यांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खरं तर संस्था हा अंतिमच पर्याय आहे किंवा तो असायलाच नको. मुलांना कुटुंबाचा आधार दिला गेला पाहिजे असे जेव्हा या सगळ्या अधिकारी वर्गाकडून या सगळ्या एक्सपर्टीज असणारे त्यांच्या क्षेत्रामध्ये अनुभव मुलांचे इतके घेतलेले असतात, त्यांच्या समस्या, त्यांचे चॅलेंजेस, जी अनाथ मुलं आहेत, जी निराधार आहेत, जी वंचित आहेत, ज्यांना काळजी आणि संरक्षणाचा आधार हा आपल्या कायद्याने दिलेला आहे, अशा अंतर्गत जी मुलं येतात आणि त्यांना जेव्हा प्रश्न वेगवेगळे भेडसावतात या संबंधात तेव्हा ते हे नक्की बोलल्याशिवाय राहत नाहीत की प्रत्येक मुलाला कुटुंब मिळालंच पाहिजे. आम्हालाही मनापासून वाटतं की मुलांना कुटुंबच मिळालं पाहिजे, पण ते जर कुटुंब त्याच्यासाठी जर सुरक्षित नसेल तर शेवटचा पर्याय हा संस्थेचा असावाच लागणार आहे हे त्यांनाही समजतंय. पण त्यांची ही कळकळीची ही गोष्ट त्यांनी त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने आम्हाला सांगितलेली आहे. मला हेच म्हणायचं आहे की सेवेत काम करणारे जे तज्ज्ञ आहेत, जे आता तुम्हाला मी सांगितले की या सगळ्यांना भेटल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांचं प्रतिक्रिया ही दिली आहे तर मला हेच वाटतं की यासाठी सगळ्यांनी समाजाने या संबंधात काम करणारे राईट्स म्हणून जो काही विचार करणारे आहेत या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पण एकत्र यावं लागेल, राज्यकर्त्यांनाही एकत्र यावं लागेल, समाजाला एकत्र यावं लागेल आणि प्रशासकीय सेवेत अविरतपणे या मुलांच्यासाठी त्यांच्या हितासाठी झटणारे हे सगळे जे गव्हर्नमेंटचे स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांनी जर एकत्र येऊन आपण जर फॉस्टर केअर सर्व्हिसला समाजात स्थान देण्यासाठीचा विचार केला तर या सगळ्या अनाथ मुलांचं आणि ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं म्हटले ना, या मुलांना त्यांचं विश्व एक खूप सुसंस्कारित असं करण्याचा आधार हा कुटुंबाचा आधार दिल्यावर नक्की पॉसिबल होईल. आणि यासाठी खरं तर हा असा आमचा सगळा हे प्रवास सुरू आहे आणि आज खूप आनंद होतोय या सगळ्या विषयाचा विचार करताना जेव्हा असे सगळे स्टेक होल्डर्स आम्हाला अनुभव देऊन गेलेत आणि म्हणाले की या सगळ्या तुमच्या पूर्ण अभियानात आम्ही तुमच्यासोबत होतो. खूप छान आणि आनंदाचा क्षण आहे हा, तो शेअर करायचा होता. खूप खूप धन्यवाद.